नमस्कार, उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण ब्रेड पासून पेस्ट्री कशी बनवायची ते बघणार आहोत। झटपट बनवून तयार होते आणि फार कमीत कमी सामानामध्ये घरच्या घरी आपण फार टेस्टी अशी पेस्ट्री तयार करू शकतो। लहान मुलांनाही भरपूर आवडते व आता उन्हाळा असल्यामुळे मुलांना सुट्टी आहे तर आपण मुलांना सोबत घेऊन ही बनवू शकतो, म्हणजे त्यांनाही फार छान वाटेल। नक्की ट्राय करा। रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये मला नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका, म्हणजे जसे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। धन्यवाद। ब्रेड पेस्ट्री बनवण्यासाठी आपण इथे ब्रेड स्लाइस घेतलेले आहे। सँडविच ब्रेड घेतलेले आहे आपण 7 ते 8। आता ह्याच्या कडा आपल्याला छान अशा कट करून घ्यायच्या आहेत। हे बघा, सर्व समान आकारात आपल्याला इथे कट करून घ्यायचे आहे। ब्रेड फार झटपट बनवून तयार होते। पेस्ट्री खाण्यासाठी आता आपल्याला बेकरी मध्ये जाण्याची गरज नाही, घरच्या घरी आपण टेस्टी अशी पेस्ट्री मिनिटात बनवून तयार करू शकतो। आता ह्याच्या सर्व कडा काढून झालेल्या आहे। येथे साखर 2 चमचे आणि 2 चमचे पाणी घालून आपण शुगर सिरप तयार केलेला आहे। आपल्याला दिसत असेल, ह्याचा उपयोग आपल्याला नंतर मी पुढे सांगणार आहे। साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे चमच्याच्या सहाय्याने इथे, हे बघा। आणि ही अमूलची मिल्क क्रीम आहे, ही सुद्धा छान अशी फेटून घेतलेली आहे। मी घेण्याच्या अगोदर आपण ही फ्रीजर मध्ये ठेवलेली होती। हे आपण रसमलाई क्रश होतं माझ्याकडे, ते मी 2 चमचे घालून घेणार आहे, त्यामुळे ह्याचा स्वाद आणि कलर फार छान येतो क्रीमचा। आता ही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, छान असा कलर आलेला आपल्याला दिसत असेल। रेसिपी मध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजेच असे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल। आता हे प्लेट मध्ये आपण थोडंसं क्रीम लावून घेतलेलं आहे, जे आपण तयार केलेलं आहे। यावर आपल्याला पेस्ट्री ठेवून ब्रेड ठेवून तयार करायची आहे पेस्ट्री, म्हणजे ब्रेड सरकणार नाही याच्यावरून। आता एक एक ब्रेड ठेवून आपल्याला शुगर सिरप असं लावून घ्यायचं आहे। एक पूर्ण सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे, म्हणजे ब्रेड छान असे सॉफ्ट होतात, ड्राय नाही राहणार। शुगर सिरप लावून झालं की आपण पुन्हा थोडंसं हे रसमलाई क्रश जे आहे ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे। हे सुद्धा पूर्ण असं स्प्रेड करून घ्यायचं आहे। रसमलाई ऐवजी आपण कुठलाही आपल्या आवडीचा फ्लेवर येथे ऍड करू शकतो। हे बघा, सर्व छान असं लावून घेतलेलं आहे आपण। आता पूर्ण आपण जेवढे ब्रेड घेतलेले आहे त्याचे 1 बाय 1 थर देत जायचे आहे। ते पुन्हा मी क्रीम लावून घेतलेली आहे। आपल्याला जेवढा मोठा किंवा छोटा पेस्ट्री बनवायची आहे तेवढे आपण याचे लेयर तयार करू शकतो आपल्या आवडीनुसार, आणि आपल्या आवडीनुसार याचा आकारही आपण गोल किंवा आपल्याला आवडेल तसा करू शकतो। येथे 1 बाय 1 आपण एक एक ब्रेडला क्रीम लावून घेतलेली आहे, शुगर सिरप लावून घेतलेला आहे आणि रसमलाई क्रश सुद्धा लावून घेतलेला आहे। आपल्याला आवडत असतील तर आपण यामध्ये ड्रायफ्रूटचे काप सुद्धा टाकले तरी सुद्धा फार टेस्टी लागतात हे बघा, छान असं तयार झालेलं आहे आपलं हे पेस्ट्री मिनिटात बनवून। फार टेस्टी लागते। आपल्याला जर अशा छान छान रेसिपी बघायला किंवा करायला आवडत असेल तर चॅनलला नक्की एकदा भेट द्या, तिथे भरपूर प्रकारच्या रेसिपी अवेलेबल आहे। व तुम्हाला पुढच्या कुठल्या रेसिपी बघायला आवडेल हे सुद्धा कमेंट करून सांगायला मला अजिबात विसरू नका। हे बघा, झटपट आपलं हे तयार झालेले आहे पेस्ट्री। हिला सगळ्या बाजूनी छान असं आपण क्रीम लावून घ्यायची आहे येथे। हे बघा, दिसायला फार छान दिसते व टेस्टलाही फार छान लागते ही। आपण यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर वापरून वेगवेगळ्या पेस्ट्री तयार करू शकतो। आता हे सर्व बाजूनी छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे आपण, हे बघा। आणि याच्यावर आता आपण थोडंसं डेकोरेशन करून घेणार आहोत, गार्निशिंग करून घेणार आहोत, म्हणजे हे दिसायला छान दिसेल। हे बघा, आपलं आता हे तयार झालेलं आहे।
माझ्याकडे काही शुगर बॉल होते, हे आपण वेगवेगळ्या कलरचे हे टाकून घेतलेले आहे। आपल्याला आवडत असतील तर आपण चॉकलेट चिप्स सुद्धा याच्यावर टाकले तरी सुद्धा छान लागतात, हे टेस्टी लागतात। हे बघा, किंवा चॉकलेटची बारीक क्रश करून टाकलं, चॉकलेट सिरप टाकलं तरी सुद्धा हे फार छान लागतं। मिनिटात आपलं ब्रेडची पेस्ट्री बनून तयार झालेली आहे। नक्की ट्राय करा रेसिपी। कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल। धन्यवाद।